द्रौपदीने 5 पांडवांशी लग्न का केले? स्वयंवर झाल्यानंतर पांडव द्रौपदीला घेऊन घरी आले. दारात उभे राहूनच त्यांनी माता कुंतीला हाक मारली आणि ते म्हणाले की आई बघ, आम्ही तुझ्यासाठी काय भिक्षा घेऊन आलो आहे. माता कुंती मागे वळून न पाहताच म्हणाली की जे काही आणलं आहे ते आपसात वाटून घ्या. हे ऐकून प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हलली, कारण त्यावेळी आईचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती, जी मान्य करावीच लागत होती. चिंतेत पांडव विचार करत असताना तिथे श्रीकृष्ण आले आणि म्हणाले की जी गोष्ट आता घडत आहे ती द्रौपदीच्या मागच्या जन्मामुळे. द्रौपदीने तिच्या मागच्या जन्मात महादेवाची कठोर तपस्या करून महादेवाकडून असा वरदान मागितला होता की माझा पती धर्मनिष्ठ, हनुमाना इतका ताकदवर, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सर्वात सुंदर आणि सहनशील असावा. तेव्हा महादेव म्हणाले की हे सर्व गुण एका व्यक्तीमध्ये असणे शक्य नाहीये. त्यावर द्रौपदी म्हणाली की मला तरी सुद्धा हा वरदान हवा आहे. तेव्हा महादेवाने द्रौपदीला हा वरदान दिला होता, ज्याची प्राप्ती तिला ह्या जन्मात 5 पांडवांमधून मिळाली, ज्यामध्ये युधिष्ठिर धर्मनिष्ठ, भीम ताकदवर, अर्जुन धनुर्धर, नकुल सुंदर आणि सहदेव सहनशील होते. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ह्या सृष्टीमध्ये होणारी प्रत्येक घटना तुमच्या पूर्वकर्मांच्या आधारावर घडत असते. व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.